चण्याची डाळ घेतलेली आहे 1.5 ग्लास। मी याला 2 पाण्याने धुवून घेते। हळद वगैरे टाकून पाणी टाकून त्यामध्ये कुकरला लावून घेते। हे कुकर होतपर्यंत आपण मैद्याचा आटा तयार करून घेऊ। 1 पाव मैदा घेतलेला आहे, त्यामध्ये मीठ घेत आहे आणि 1 चम्मच मोहनसाठी तूप घेतलेला आहे। याला छान एकत्रित करून घेते। इथे मी पाणी टाकून मळून घेते छान। इथे मी मैद्याचा डो बनवून घेतलेला आहे, आता त्याला झाकून घेते। इथे आपले कुकर झालेला आहे, 4 शिट्या काढून घेतलेल्या आहे। आता थंड करायला ठेवते। यातलं पाणी काढून घेतलेलं आहे मी, आता त्याला चाळून घेते। सर्व डाळ आता मी काढून घेते। इथे मी 1 चम्मच तूप घेतलेला आहे, त्यामध्ये पुरण टाकून घेते। पुण्यातली डाळ पाका साण्यासाठी मी 1.25 ग्लास साखर घेत आहे, त्याला छान करून घेते। पाका सेपर्यंत छान त्याला शिजू देते। हे मी चवीनुसार मीठ टाकून घेते 1 चिमूट, त्याला मिळून घेते। पुरण आता पाकास आलेला आहे, त्यामध्ये विलायची बारीक केलेली आणि जायफळ किसून घेते। हे सर्व मिळून घेते आणि गॅस बंद करून घेते। असे सर्व गोळे तयार करून घेते। त्यानंतर मग त्या पिठाचे गोळे करून पोळी करून इथे गोळे तयार करून घेते सर्वांचे। असे मी पुरणाचे गोळे तयार करून घेतलेले आहे। आता असा मी मैदा करून घेतलेला आहे, ते त्याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊ। अशा प्रकारे मी पोळी लाटून घेतलेली आहे। आता आपण थोडासा पोळा त्यामध्ये टाकू आणि छान पाकळ्या तयार करून घेऊ। अशा मी पाकळ्या तयार करून घेते। त्यानंतर सर्व एकत्र मिळवून असे छान एकत्र मिळवून घेते। असा आपला मोदक तयार झालेला आहे। मोदक तयार करून घेतलेला आहे छान, त्याला पाकळ्या आल्या आहे। आता असे सर्व मोदक तयार करून घेते। मी सर्व मोदक तयार केलेले आहे। हा किती सुंदर झालेला आहे आपला पुण्यातला मोदक, गणपती बाप्पाला खूप आवडतो। मी मोदक तयार करून घेतले। आता तळण्यासाठी तेल गरम करून घेते। इथे तेल तापलेलं आहे, त्यामध्ये मोदक एक एक करून टाकून घेऊ आणि लाल होतपर्यंत तळून घेऊ। इथे आता लालसर होऊन झाले आहे, तोपर्यंत इथे मोदक लालसर झालेले आहे। आता काढून घेते। बाकीचे ते आहे ते टाकून घेते तेलामध्ये। इथे आपले मोदक तयार झालेले आहे। तुम्ही पण ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा की कसे वाटले तर, आणि नवीन रेसिपीसाठी सबस्क्राईब करा। थँक्यू।